एक एक करून सांगा. आम्ही गणपती घरात विकून आणला आणि आम्ही त्यांना फुलांनी सजवलं. आम्ही मातीने स्वतः गणपती बनवलेला. व्हेरी गुड. तुझा व्हिडिओ का दिसत नाही वरदराज? काय? व्हिडिओ दिसत नाही तुझा. एक मिनिट हा ऑन करतो. एक मिनिट. दिसतोय? ओके येस. बाकी सगळ्यांचे व्हिडिओ चालू करा. मनन, मॅडम सिद्धी. येस मॅम मी धूमाचार केली. मी फुलांनी सजवलं गणपतीला. गणपती बाप्पाला फुलांनी सजवलं. वा वा. आणि वरदराजने हाताने गणपती बाप्पा म्हणूला. व्हेरी गुड. छान. आम्ही पण पूजा केली त्याची. मग घरी विसर्जन केलं. हा आम्ही पण बकेट मध्ये विसर्जन केलं. बकेट मध्ये केलं की याच्यामध्ये केलं? बकेट मध्ये केलं की बादलीत केलं? बकेट. बादलीत. हा बादलीत. आम्ही पण घरीच बनवला. छान. अगदी छान. अजून काय काय केलं? मोदक खाल्ले का? मोदक खाल्ले. आम्ही तर सगळ्यांना प्रसाद सुद्धा दिला. आम्ही तर खूप मोदक खाल्ले. मी करंजी खाल्ली आणि माझ्या भावाने मोदक खाल्लं. अरे वा. किती मी 41 मोदक केले होते. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण 21 केले म्हणून 41 मोदक संपून गेले होते. मग ते दुसऱ्या दिवशी पण 21 केले. आणि आम्ही ते अजून एक ते गोपाला काला म्हणतात ना. गोपाळ काला आम्ही ते पण बनवलं होतं. अरे वा. छान छान. व्हेरी गुड. आम्ही 5 दिवस ठेवलं होतं गणपतीला. व्हेरी गुड. छान छान. चला मग सुरू करूया आता. 1.5 दिवस ठेवलं होतं. 1.5 दिवस. 2 दिवस ऑलमोस्ट. ओके. छान छान. 2.5 days आम्ही ठेवलं होतं. 2.5 days. हो का? बरं बरं. बरं सगळ्यांनी आता व्हिडिओ चालू करा आणि म्यूट करा. म्यूट करा सगळ्यांनी स्वतःला आणि व्हिडिओ चालू करा. हंसिया व्हेरी गुड. सिद्धी म्यूट कर बाळा. मॅम केलंय. तुझं दिसत नाही बाळा. म्यूट म्हटलं मी. व्हिडिओ राहू दे चालू. ओके चला मग आजचा एकदम धमाल क्लास सुरू करायचा का? छान छान. आज अभ्यास बिभ्यास काही नाही बरं का आपल्याला. अशी गणपतीची सुट्टी मस्त. आपल्याला सुट्टी हवी होती नाही का? सगळ्यांना हवी होती सुट्टी. अशी छान छान वाटते ना. त्यामुळे म्हटलं नमस्कार मॅम. नमस्ते हंसिया. चला आपण थोडीशी मज्जा करूया म्हणून असा क्लास सुरू केलेला आहे आज आपण. तर आपण सर्वात पहिल्यांदाच करूया प्रार्थनेने सुरुवात. सरळ बसा सगळ्यांनी. म्यूट करा. हात नमस्कार मुद्रेमध्ये. ताठ बसायचं. पाठ पूर्ण सरळ पाहिजे. पाठ म्हणजे काय माहितीये ना? पाठ म्हणजे बॅक फ्रॉम युअर नेक टिल युअर लोअर बॅक. पाठ सरळ. हात नमस्कार मुद्रेत. समोर स्क्रीनवर आपल्याला प्रार्थना दिसते. आपण सगळे म्हणणार आहोत म्यूट करून. मॅम सगळ्यांनी अनम्यूट करायचं की म्यूट करायचं? म्यूट करायचं. म्यूट. सगळ्यांनी स्वतःची स्वतःच प्रार्थना म्हणायची. ठीक आहे. हात नमस्कार मुद्रेमध्ये. पाठ सरळ. सुरू करूया आपण. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना.
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते असावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुढा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. ठीक आहे, हात खाली घ्या. मी तुम्हाला या प्रार्थनेच्या आजूबाजूला काहीतरी होमवर्क दिला होता, काहीतरी गृहपाठ सांगितला होता, आठवतोय का? कोणाकोणाला आठवतोय? श्रेयस हसला म्हणजे त्याला आठवला. नाही आठवत? नाही आठवत? मी तुम्हाला अर्थ काढायला सांगितलं होतं की नाही तुम्हाला या गाण्याचा? या प्रार्थनेचा अर्थ सांगितला होता की नाही? मान हलवा हो म्हणून असं सांगून. मी ऍबसेंट होते म्हणून मी माझ्या मामाकडे गेली होती महालक्ष्म्यांसाठी. बरं बरं बरं, आठवतंय का? पण मी तुम्हाला गणपतीत दिलाच नव्हता होमवर्क. मी तुम्हाला खूप अगोदर दिला होता, 15 ऑगस्टच्या अगोदर सांगितलेलं तुम्हाला. असो असो, ठीक आहे. आधी मी होती ना, तुम्ही मला सुद्धा सांगितलं होतं. व्हेरी गुड. मी सांगितलं होतं, मग केला का? बरं, मला थोडं अर्थ माहितीये. बरं, पुढच्या आठवड्यामध्ये मी सगळ्यांना विचारणार आहे बरं का. ओके. मनान, पीडडी, वरदराज, कार्रा, प्रियांश, तू तर तयारच पहिल्यापासून. मान हलवते हो हो करून. छान छान, अगदी छान. मी पाठ करून येईल गाणं. व्हेरी गुड. पाठ नाही म्हणजे अर्थ काढून. गार्गी, हो हो. you will speak only 5 sentences in full class, okay? That will be a rule for you. Okay, Gargi? So you can construct your talking. Fine. मला खूप आवडेल तुमच्याशी सगळ्यांची गप्पा मारायला, पण आपल्याकडे काही काही टार्गेट्स आहेत की नाही, ते आपल्याला पूर्ण करायला लागणार आहेत. ठीक आहे? ओके. नाव पुढची गोष्ट. पुढची गोष्ट, आज आपला नवीन क्लास आहे. मराठी भाषेची शक्ती, त्याला म्हणतात मराठी भाषेची ताकद. ठीक आहे? ताकद म्हणजे माहितीये ना, दिस वन. बोनविटा पिल्यानंतर, बूस्ट पिल्यानंतर होतं ते एकदम ताकदवान होतात की नाही तुम्ही? एकदम सुपरमॅन आणि स्पायडरमॅन आणि बॅटमॅन, आणखीन कुठले कुठले मॅन असतात. ओके, फाईन. तर अशी आहे ही मराठी भाषेची ताकद. हे पूर्ण जे वाक्य आहेत ह्याच्यामध्ये काहीतरी साम्य आहे जे तुम्ही मला ओळखून दाखवायचंय. आणि ज्याला कळेल त्याने हात वर करायचा, बोलायचं नाही. हात वर करायचा आणि मी जोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत तुम्ही अनम्यूट करून बोलायचं नाही. ठीक आहे? तर ही आहे मराठी भाषेची शक्ती. मी वाचून दाखवते तुम्हाला बरं का. सगळेजण ऐकतायत आणि सगळ्यांना वाचता येतं, त्यामुळे सगळेजण मनातल्या मनात वाचणार आहेत प्रत्येक शब्द.
केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचन मध्ये कजरारे कजरारे कवितेवर कोळी नृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कुळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने करा करा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच. काकूंनी कर्णकर्कश किंचाळून कलकलाट केला. आता मला ह्याच्यामध्ये काय आहे ते मला कोण सांगेल? यात व्हॉट इज टंग ट्विस्टर आहे. टंग ट्विस्टर. मराठीत सांगा. मराठीत वरदराज. हात वर करायचा आणि तुम्ही हात वर करायचा. काय आहे ह्याच्यामध्ये? तुम्हाला वेगळं काय जाणवतं ह्याच्यामध्ये मराठी भाषेची शक्ती? हात वर करा. येस हंसिया अनम्यूट कर, सांग. काकू काकाची गंमत घेते आणि काका काकूची गंमत घेते. बर, ठीक आहे. वरदराज, मनन, काही सुचतंय का? नाही. बर, हा, हे बोलायला जरा टफ आहे, म्हणजे एकदम पटापट बोलायला. ठीक आहे. आणि परत बोलायला. जर आपण वेगळ्या पद्धतीने बोललं तर ते समजायला अवघड जातं. बर, टंग ट्विस्टर आहे, बोलायला कठीण आहे, समजायला अवघड आहे आणि काकांनी काकूची आणि काकूने काकांची मस्करी केली. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे? याच्या अजून काही तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकाल का? कोणी पण कोणी ट्राय करा. आपल्याला खरं बरोबर आहे चुकीचं आहे काही करायचंच नाही ना. बरोबर असलं तर बरोबर आहे. हा, कोण मॅम कोण बोलतंय? मी म्हणजे नाव काय? मनन. हा, बोल बाळा. मला वाटतं की जर मराठी मधला एक जरी शब्द इकडे तिकडे झाला तर त्या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ बदलतो. व्हेरी गुड. अगदी खूप छान. पण ते इथे नाही बसत आहे. ते इथे बसत नाही. तुझा हा मुद्दा आहे ना, हा जो पॉइंट तू उचलला आहेस तो अगदी सुरेख आहे. थांब 1 मिनिट गारवी. ओके. अगदी बरोबर आहे मनन. तुझ्या बोलण्यात इकडे तिकडे काहीही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पण हा मुद्दा इथे बसत नाही. बरं, गार्गी सांग. याच्यात काकांनी काकूंनी काकाचे फाईल्स फाडले आणि काकांनी काकूचे केस कापून टाक. बरं हर्ष, तू राहिला. वॉन्ट टू ट्राय? हर्ष हसतोय म्हणजे हर्षला उत्तर येतं बरं का. विचार करतोय काय. बरं, तोपर्यंत बघूया आपण प्रियांश आणि श्रेयस काय करतायत. श्रेयस, काय असावं बरं? एकदम फास्टर फ्रेंड स्टाईल मध्ये विचार करतो श्रेयस. काय असावं? सगळ्या शब्दांमध्ये क येतं. क. एक्झॅक्टली, बरोबर. मननने बरोबर ताडला शब्द. मनन अगदी बरोबर आहे. मराठी भाषेची शक्ती या शब्दांमध्ये, या वाक्यांमध्ये. अजून 2 स्लाइड्स आहेत बरं का ह्याच्या. हे पूर्ण लेख जो आहे, जो मी सगळ्याच्या सगळा तुमची शेअर केलाय, पण एका स्लाइड मध्येच आपण थांबलोय सध्या. प्रत्येक शब्द तुम्ही बघा, क ची बाराखडी आहे. कुठेही या क शब्दापासूनच सुरुवात होते. एकही शब्द दुसरा नाहीये. एकाच मुळाक्षरापासून सुरू झालेले आहे, त्याच्याच बाराखडीमध्ये सुरू होतं. कुठलेही असू देत. ठीक आहे. आलं का लक्षात? थम्स अप. कळलं? व्हेरी गुड मनन, खूप छान. अशाच प्रकारे तुम्ही निरीक्षण करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एका शब्दापासून सुरू करूनही. मॅडम मला कळलं नाही. अगर आणि एका शब्दापासून सुरू
करून तुम्ही वाक्य पूर्णही करू शकता, अर्थ पूर्ण करू शकता आणि नुसतं वाक्यच नाही तर 25 ते 30 ओळी. अरे थांब अगं, थांब तुला लेट मी फिनिश. ओके मॅम. एका शब्दाचं फक्त एक मुळाक्षर घेतलंय, त्याच्यापासून सगळं वाक्य लिहिलंय. मुळाक्षर म्हणजे अल्फाबेट. आपण दुसऱ्या क्लासमध्ये शिकलो होतो, हो की नाही बाळा? मला वाटलं मुकाक्षर येते. मुकाक्षर. बर, ठीक आहे. तर एक वाक्यच नाही तर पूर्ण पॅराग्राफ आणि पूर्ण लेख आपण एका शब्दापासून लिहू शकतो, करू शकतो, सुरुवात करू शकतो. काकू, काका, काकू, के, को, क, केळकर काका, केशव, सगळं काढलं. कोळी नृत्य सगळं क पासूनच आहे. पण फाडलं तर क पासून आहे ना. कापलं ना, कचरा कापलं ना, कापून टाकलं तिने कागद कात्रीने. सगळं एकदा स्टोरी वापस रिपीट करता. स्टोरी आहे ना समोर, वाचणार का तू? वाच. बरं आहे ना, वाच. तुम्ही सगळ्यांनी बघायचंय. स्क्रीनकडे बघा, मी वाचते परत एकदा. स्क्रीनकडे बघा, प्रत्येकाने शब्द समजला पाहिजे. केव्हा तरी कोल्हापूरच्या कर्तव्य तत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या म्हणजे चिडल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून, कात्री म्हणजे सीझर, काकांच्या कामाचे कोरे करकरीत मीन्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि एकदम नवीन कोरे कागद कचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून, म्हणजे कचऱ्याच्या डब्यात, म्हणजे डस्टबिन मध्ये कोंबून म्हणजे टाकून, काकांच्याच किचन मध्ये कजरारे कवितेवर कोळी नृत्य केलं. काकूंनी कागद कापल्याचा कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने करा कापले. काका काय करतायत काकूंना कळेच ना. काकूंनी कर्कश म्हणजे एकदम स्क्रीमिंग ऍट द कोर अशा आवाजामध्ये कलकलाट केला. कलकलाट म्हणजे आपण जे बोलतो ना, आपण खूप बडबड करतो. जेव्हा मी तुम्हाला अनम्यूट करा सांगितलं तर तुम्ही जशी गप्पा मारणार ना, त्याचा जो दंगा असतो ना, त्याला कलकलाट म्हणतात. आणि त्याचा आवाज पक्षी करतात तेव्हा त्याला किलबिलाट म्हणतात. आणि जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला कलकलाट म्हणतात. हे सगळे शब्द त्याच्यामध्ये जुळून आलेले आहेत. आणि ही आहे पूर्ण एक पॅराग्राफ झाला. दुसरा पॅराग्राफ झाला, त्याच्यामध्ये पण काका काकूंची कसली काळजी करणार, काकांना कामाचीच काळजी. काकूंच्या कर्णकर्कश कोलाहलातही केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटे म्हणजे कागदाचे तुकडे म्हणजे पीसेस ऑफ द पेपर काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कूच म्हणजे चालायला सुरुवात केली, म्हणजे गेले. कचेरी म्हणजे ऑफिसकडे गेले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली म्हणजे तयारी दाखवली. ही इज ऍट द कोर, ही इज ट्राईंग टू वर्क हार्ड. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी कोलाज करून कामकाज कार्यान्वित केले. केशवाने कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुठवला म्हणजे पाठवला, तयार करवला. आणि ते किचकट काम असून सुद्धा, किचकट म्हणजे एकदम त्रासदायक काम असून सुद्धा त्यालाच काम करायला त्यांनी दिलं. आणि कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. ठीक आहे. आणि मग ही पुढची स्टोरी होते. आणि मग हे आहे पूर्ण. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून म्हणजे काढून टाकून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. कालवण म्हणजे करी म्हणजे आमटी आपण जे बनवतो. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या, कनिष्ठ म्हणजे खालचं, इट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट.
कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीचे कर्मरूपी किल्ल्याचे कीर्ती शिखर काबीज केले. हे पूर्ण जर का तुम्ही पूर्ण हा लेख वाचलात मनापासून तर तुम्ही खूप नवीन शब्द शिकाल आणि स्टोरी मध्ये आहेत त्यामुळे ते तुम्हाला अर्थ इकडून तिकडे कळू लागतो, आपोआपच कळायला लागतो. म्हणून हा असे लेख तुम्ही वाचायला पाहिजे. अशा लेखांची तुम्हाला उपयोग होणार आहे आणि हे मजेशीर असल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट पण निर्माण होणार, आवड निर्माण होणार. कळतंय का? थम्स अप. का बोर होतंय? मी वाचते आणि तुम्ही झोपताय असं नाही ना? कळतंय ना? गुड. आणि अशा प्रकारे आपल्या भाषेमध्ये आपण खूप काही नवीन नवीन विचार निर्माण करू शकतो, गोष्टी करू शकतो. हे आपण या लेखामधून शिकतो. तर भाषा ही समृद्ध होण्यासाठी, एक मिनिट, भाषा ही समृद्ध होण्यासाठी, भाषा ही आत्मसात करण्यासाठी अशा शब्दांची, अशा लेखांची, अशा वाचनांची खूप गरज असते. येते लक्षात तुमच्या? थम्स अप. तुमच्यासाठी अजून एक मेजवानीवर काही गोष्ट एकदम मज्जा आहे ना, सोपी, म्हणजे सोपी असली इंटरेस्टिंग आहे की नाही? सांगा हो. बाकीचे आवडलं का? थम्स अप. हो मॅम. ओके, गुड. बोलायचं नाही, म्यूट वर. ठीक आहे. आणि मग हे सगळं झालं आणि मग त्यानंतर मी 2 शब्द बनवलेत. मी 2 वाक्य, 3 वाक्य बनवायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आता ह्याच्या पुढचा होमवर्क तुमच्यासाठी आहे बरं का, गृहपाठ. परवा म्हणजे डे बिफोर येस्टरडे, परवा पप्प्याने पडवीमधून, पडवी म्हणजे लिव्हिंग रूम ऑफ ओल्ड हाऊस, म्हणजे लहान अगोदरची घरं जी होती त्याला पडवी असायची. तर पडवी म्हणजे हॉल, त्यामध्ये पप्प्याच्या पप्पांची पिवळी पिशवी पळवली. पप्प्याच्या पप्पांनी पुत्राचे प्रताप परवा पाहिले. प्रताप म्हणजे ऍक्टिव्हिटीज जे आपण करतो आणि आपण जे करतो आणि आई घरी बाबाला तर बाबांना सांगते, किंवा आजी आजोबा मुलांना, आई वडिलांना सांगतात जे घरी येतात तेव्हा ऑफिस मधून, की तुमच्या मुलांनी हा दंगा आज घातलेला आहे, असं काहीतरी केलेलं आहे. मग तुम्ही डोसा बनवायचा प्रयत्न केलेला असू शकतो, किंवा तांदूळ आणि गव्हाचं पीठ एकत्र केलेलं असू शकतं, काही करू असतं की नाही? त्याला प्रताप म्हणतात. मॅडम मला याचा डिफरन्स कळला. काय आहे? पहिला पूर्ण प पासन शब्द केलेला आहे, सेकंड पूर्ण ख पासन केले, थर्ड पूर्ण भ पासन केलंय. व्हेरी गुड, बरोबर. ठीक आहे. तर हे 2 वाक्य, पहिली 2 आहेत ना, ती मी स्वतः बनवलेली आहेत. येस हंसिया? मलाही तेच बनायचं होतं. व्हेरी गुड, छान. सो पहिला आहे तो शब्द, पहिलं वाक्य मी बनवलंय, दुसरं वाक्यही मी बनवलंय. आणि मग खुमासदार खिचडी खाऊन खवळले, असे शब्द आपण स्वतः बनवायचे. आता तुमच्यासाठी एक गृहपाठ आहे, अभ्यास, शाळेचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही याचा विचार करायचा, शब्द बनवायचा. तुम्ही काहीतरी गोष्ट घ्यायची आणि त्याच्यासाठी शब्द शोधायचा प्रयत्न करायचा. त्यासाठी तुम्ही थोडी कोणाची तरी मदत घरात घेऊ शकता. ठीक आहे? नाहीतर आपण बघूया काय करता येतं ते. ठीक आहे? मॅम काय करायचं मला कळलं नाही. आपण पण एक वाक्य बनवायचं, एकच शब्द घेऊन, एकच अल्फाबेट घेऊन, एकच मुळाक्षर घेऊन. येस 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 खूप येस. डिफिकल्ट आहे मॅडम. इट्स नॉट. 8 दिवस आहेत आपल्याकडे, 15 दिवस घ्या, काही हरकत नाही. ठीक आहे? आणि मग पुढे आपण जातोय पुस्तकांकडे. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आपण आता 10 वर्षाच्या वरचे आहोत, आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या आहेत नवीन. त्याच्यामध्ये आपण मराठी शाळा शिकतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. मग त्याच्यातली एक छान अशी गोष्ट जी आहे ती म्हणजे काही पुस्तकं तुमच्या वयासाठीच बनवलेली आहेत. 10 ते 15 वयोगटातल्या मुलांसाठी असलेली छान पुस्तकं आहेत. ती पुस्तकं मी तुमच्या समोर आज काही पुस्तकं त्यातली ठेवलेली आहेत. हे का मी केलंय? कारण की आपण मराठी भाषेची शक्ती ओळखतोय. गार्गी, काय आहे हे? सॉरी.
आपण मराठी भाषेची जेव्हा शक्ती ओळखतो तेव्हा त्या मराठी भाषेमध्ये ऑलरेडी काहीतरी खूप छान छान लिहिलेलं असू शकतं. ती भाषा अजून खूप समृद्ध असू शकते. अजून खूप गोष्टी नवीन आपण शिकू शकतो ज्या आपल्याला अभ्यासात नाही आहेत आत्ता बेंगलोरमध्ये असल्यामुळे. पण त्या गोष्टी आपण जाणून घेतल्या तर आपल्याला खूप फायदा होणार आहे मराठी बोलायला, मराठी शिकायला आणि मराठीमध्ये विचार करण्यासाठी. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं भाषण खूप जणांनी जे केलं 15 ऑगस्टला त्यामध्ये त्यांनी खूप ठिकाणी पाठांतर पण केलेलं असू शकतं. पण काही शब्द असे असतात की जे तुम्ही स्वतः शोधू शकता जर का तुम्ही रोज रेग्युलरली वाचलं तर. त्यामुळे तुम्ही छोटंसं का होईना मराठी पुस्तक वाचायचा प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी म्हणून मी तुमच्यासाठी ही पुस्तकं ठेवलेली आहेत. मालगुडी डेज हे इंग्लिशच पुस्तक आहे RK लक्ष्मणांचं. ते मराठीमध्ये त्यांनी ट्रान्सलेट केलेलं पण आपल्याला मिळतं. अग्निपंख हेही पुस्तक तुम्हाला तुमच्या शाळेच्या लायब्ररीत मिळालेलं असेल. अग्निपंख विंग्स ऑफ फायर कोणाचं आहे ते पुस्तक कोणी सांगू शकेल का मला? हात वर करा. समोरच लिहिलेलं म्हणा. APJ अब्दुल कलाम. बरोबर. विंग्स ऑफ फायर ते पुस्तक आहे APJ अब्दुल कलामांचं इंग्लिशमध्ये, जे आपल्याला अग्निपंख म्हणून मराठीमध्ये मिळतं. प्रकाश वाटा डॉक्टर प्रकाश आमटे. कोणाला माहिती आहेत का डॉक्टर प्रकाश आमटे कोण आहेत? हात वर करा. हात वर करायला सांगितलं. गार्गी थांब. हा येस श्रेयस. मॅम त्यांनी खूप मदत केलेत गरिबांना. कुठल्या गरिबांना? कुठल्या भागात? कुठल्या देशात? कुठल्या राज्यात? हा ते डॉक्टर होते. डॉक्टर म्हणजे होते PDF नाही, ते केला होता. आहेत. ते आहेत गार्गीताई. अजून ते अजून आहेत. आहेत. हो, ते हो, जिवंत आहेत. हो ते जिवंत आहेत म्हणजे आहेत. जिवंत. मला वाटलं कधीचे मेले ते. मला वाटलं You- कधीचे मेले ते. You should not say like this, Gargi. Sorry. This is not the word to say about somebody. सॉरी. Anyone. If you don't like that person, you should not talk like this in this language about anyone. It's not. आवडतात ते पण मी. Respect. First thing we are all giving each other is respect. पण मला माहित नव्हतं ते अजूनही जिवंत आहेत. That's not the thing, Gargi. The way you are speaking, I'm talking. I'm telling you. कारण की हे तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं तर पटकन कळेल. It's not your. It is just you are talking very fast. You are thinking fast. You are talking fast. So it can happen. It's not. I'm not taking out your mistake. But please, when you are talking about someone else in front of you, anyone, maybe your house help for your mother. You should give respect. Okay? The most important thing is that we all are learning in school and in the house is giving respect to others. Okay? आणि डॉक्टर प्रकाश आमटे अजून आहेत छान. आणि ते 2 महिन्यापूर्वी लॉकडाऊन सुरू व्हायच्या अगोदर बेंगलोरलाही येऊन गेले होते. ओके गार्गी? ठीक आहे. तर प्रकाश वाटा हे एक आणखीन एक पुस्तक आहे जे तुम्हाला खूप गोष्टी कळेल, काही गोष्टी कळणार नाहीत त्यातल्या, असं पण असू शकेल. पण ते पुस्तक तुमच्यासाठी खूप छान आहे. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक तर प्रत्येक लहान मुलांनी वाचावं असंच आहे. त्याचे लेखक आहेत पु ल देशपांडे. खूप सुंदर पुस्तक आहे ते. तुम्ही वाचलं तर तुम्हाला खूप आवडेल, तुम्हाला कळेल. आणि त्याच्यावर कार्यक्रम पण झालेले आहेत. तुम्ही मराठी कार्यक्रम बघत कोणतं असाल तर. पुस्तक मॅडम? कोणतं पुस्तक? व्यक्ती आणि वल्ली. व्यक्ती आणि वल्ली. ओके. मग नंतर येतं श्यामची आई. हे पण पुस्तक तुमच्यासारख्या लहान मुलासाठीच आहे पुस्तक ते. हे पुस्तकामध्ये एक लहान मुलगा आहे आणि श्याम म्हणून, आणि त्याची आई आहे. आणि त्याची आई किती स्ट्रिक्ट असते आणि काय असते, आणि त्याच्या आयुष्यामध्ये केवढा फरक त्या आईच्या संस्कारांमुळे झाला ते आपल्याला या पुस्तकांमध्ये जाणवतं. तो प्रवास आपल्याला जाणवतो की आईचं महत्व. आई बाबा आपल्याला जेव्हा ओरडतात तेव्हा आपल्याला खूपदा आवडत नसतं. आपल्याला त्रास होत असतो की का आपल्याला ओरडतात, का आपल्यावर चिडतात, मला कशाला बोलतात, आणि काय 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 नको तेवढे विचार येतात माणसाला डोक्यामध्ये आपल्याला. मॅडम एक्सक्यूज मी मॅडम, ते YouTube वर येईल का ती स्टोरी? सगळं येतं YouTube वर, तू टाक फक्त. श्यामची आई ना?
हो, श्यामची आईचे पिक्चर पण आलेले आहेत. दोन मूवी आहेत श्यामची आई. ठीक आहे. आणि श्यामची आई हे पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला ह्यातलं एकही पुस्तक तुम्ही जरी वाचलं आणि त्याला तुम्हाला जर का स्पीड नसणारच आहे, पण तुम्हाला ते आवडेल जेव्हा हळूहळू करून, तेव्हा तुम्हाला मराठी भाषेची समृद्धी कळेल एक, आणि मराठी शब्दसंपदा वाढेल. म्हणजे तुमचे शब्द नवीन तुम्ही शिकाल त्या शब्दांमध्ये, आणि त्याची मराठी मानसिकता किंवा पालकांची मानसिकता किंवा आपली मानसिकता काय असावी, मानसिकता म्हणजे थॉट्स आपले काय असावेत ते आपण त्याच्यामध्ये शिकतो. ठीक आहे. त्यासाठी ही पुस्तकं तुम्हाला जेव्हा मिळतील तेव्हा तुम्ही बघू शकता. माझ्याकडे पुस्तकं आहेत मॅम, माझ्या आईकडे. श्यामची आई आणि व्यक्ती आणि वल्लीचे चाणक्य पण आहे माझ्याकडे. गार्गी ठीक आहे. ओके. मग त्याच्यानंतर येतात मोठी पुस्तकं. थोडीशी मोठी म्हणजे थोडी मोठे झाल्यानंतर तुम्ही वाचू शकाल अशी श्रीमान योगी. ते खूप मोठं पुस्तक आहे, एवढं मोठं पुस्तक आहे बरं का, जवळजवळ 1800 ते 1000 पानांचं. पावनखिंड ते छोटं पुस्तक आहे, पण ते वजनदार, म्हणजे विचारांनी वजनदार आहे. आणि स्वामी, ही सगळी पुस्तकं आहेत ना, ती सगळी पुस्तकं तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान छान बदल करू शकतात. एक तर तुम्ही भाषा शिकणार, दुसरे तुमचे शब्द वाढणार, तिसरा तुमचे विचार करायची पद्धत वाढणार, आणि चौथा सर्वात महत्वाचा फायदा हा आहे त्याचा सर्वात महत्वाचा फायदा हा आहे की तुम्हाला त्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत लक्षात येणार. किती महत्वाची गोष्ट आहे ते तुमच्या लक्षात येणार, ते फक्त या पुस्तकांमुळे. म्हणजे नॉट फक्त हीच नाही, तर अशी भरपूर पुस्तकं आहेत. मी फक्त छोटीशी काही नावं दिली तुम्हाला, फक्त जी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटू शकतील. मालगुडी डेज तुम्ही कार्यक्रम बघू शकता टीव्हीवर. तुम्हाला युट्यूबवर लावला तुम्हाला मालगुडी डेजचा कार्यक्रम हिंदीमध्ये सापडेलच. हिंदीमध्ये झाला होता. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तो शूट झाला होता, पण त्याची सिरीज अजूनही आहेत युट्यूबवर, तुम्ही बघू शकता. अग्निपंख पुस्तक तुमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये तर निश्चित असणार, विंग्स ऑफ फायर. आणि तुम्ही जेव्हा 5वी ते 6वी मध्ये असला ना, तर डेफिनेटली तुम्हाला ते वाचायला पुस्तक शाळेमध्ये मिळणार. परत बाकीची सगळी पुस्तकं मराठी आहेत, पण ती मराठी पुस्तकं तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल करणारी आहेत, खूप छान आहेत. त्यामुळे मी ती चूज केली, आणि त्यामुळे हा स्पेशल क्लास आपण त्याच्यासाठी ठेवला की ह्यामध्ये आपण काय शिकतोय. नुसतं शाळेमध्ये आपण अबकडो वगैरे किंवा ABCD आपण किंवा वर्ड्स आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकणार नाहीयेत. आपल्याला मराठी शाळा ह्यासाठी नाहीये इथे, कारण की आपल्याला परीक्षा द्यायची नाहीये. तर आपण नवीन काहीतरी शिकतो, इथं काहीतरी आपल्याला गेलं पाहिजे, कळलं पाहिजे. असं नाही असलं पाहिजे. बरोबर हंसिया? असं नाही असलं पाहिजे ना. काय वरदराज, हलू नको बाळा. येते लक्षात? थम्सअप. मनन कुठे गेला तू? थम्सअप करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. ठीक आहे. तर ही आहे आपला आजचा क्लास. ठीक आहे. तर तुमच्यासाठी आपण काय हे केलेलं आहे, आपल्याला गृहपाठ काय आहे, 2 गृहपाठ आहेत आपल्यासाठी. एक होता तो अगोदरचा 3 आठवड्यापूर्वीचा गृहपाठ, प्रार्थनेचा अर्थ तुम्ही तुमचा शोधायचा आहे, कोणालाही त्रास द्यायचा नाहीये. जास्तीत जास्त तुम्ही इकडचे शब्द तिकडे तुमच्या आई बाबांना विचारू शकता. ठीक आहे. पण दुसरा अभ्यास हा तुम्ही तुमचा करू शकता. तुमचे शब्द शोधा, तुमचे शब्द बनवा, तुम्ही तुमच्या शब्दांचा अर्थ तुम्हाला सांगायचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्हाला मी पुढच्या क्लासमध्ये विचारेन तेव्हा प्रत्येकाचा हा अभ्यास तयार असायला पाहिजे. जर का तुम्ही पुढच्या क्लासमध्ये नाही आलात तर त्याच्या पुढच्या क्लासमध्ये, म्हणजे 15 दिवसांनी मी तुम्हाला विचार. एक्सक्यूज मी मॅम, हा, पहिला अभ्यास काय आहे? पहिला आहे प्रार्थनेचा अर्थ. हा, हो, कळलं मी. कसं गो गार्गी, फक्त 5 सेंटेन्सेस. ओके, लिमिट, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके, आलं लक्षात? तर ही आहेत आपली पुस्तकं. ह्यातलं एक पुस्तक, आता गार्गीने मला सांगितलं तिच्या आईकडे भरपूर पुस्तक आहे, तर आता मला हे हवंय की त्या व्यक्ती आणि वल्ली मधला एक पुस्तकातला पॅराग्राफ तू पूर्ण वाचायचा 8 दिवसात, आणि पुढच्या क्लासमध्ये तू मला त्याची स्टोरी सांगायची मराठीमध्ये. टेक नोट्स अँड सांग. ओके,
आणखीन कोणाकडे पुस्तकं असतील? एखादं चॅप्टर आहे ना? हो, त्यातले चॅप्टर्स आहेत, वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. एक मी एक तुम्हाला व्यक्ती आहे. एक जशी चॅप्टर एक व्यक्ती, सांगेल. आता माझ्या क्लासमध्ये कशी मी पु ल देशपांडे आणि माझ्या क्लासमध्ये आहे गार्गी, मग आहे श्रेयस, मग आहे प्रियांश, मग आहे मनन, मग वरदराज, मग हंसिया, मग हर्ष, मग सिद्धी आणि बाकीचे सगळे. तशा प्रकारे त्या पुस्तकात सुद्धा एक एक प्राणी आहे, म्हणजे एक एक कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टरचा कुठलंही कॅरेक्टर एक वाचायचं आणि त्याचा पूर्ण नोट्स काढायच्या आणि मला ते सांगायचं. ठीक आहे? आता पुस्तक आहे म्हटलं ना, तुला वाचायला तर काय सोपंच आहे. हो, आई आई म्यूट म्यूट म्यूट, पहिल्यांदा म्यूट. ठीक आहे, ओके. चला मग आज आपण क्लास इथेच थांबूया आणि पुढचा अभ्यास आहे ना आपण पुढचा अभ्यास आहे तो आपण पुढच्या क्लासमध्ये सुरू करू परत. आणि त्यासाठी मग आपल्याला अबकड आणि त्या 12 खडीच्या आसपास पण जायचंय परत एकदा. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत वक्तृत्व. वक्तृत्व म्हणजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे मराठीमध्ये. ते आपण ऑलरेडी थोडं थोडं केलेलं आहे, पण तर सुद्धा त्याच्यावर आपण अजून भर देणार आहोत. मराठीत विचार करून मराठीत बोलायचं. मग तुम्ही काहीही बोला. ठीक आहे, ओके. चला मग आता थांबायचं का क्लास इथे आज आपण? थम्स अप. आणि होमवर्क तुम्ही करायचं बरं का, नाही नाही म्हणायचं नाही, काही नाही, ओके. मला पाहिजे. व्हेरी गुड, छान छान. चला मग भेटूया ठीक आपण आहे मॅम. पुढच्या क्लासमध्ये. धन्यवाद मॅम. धन्यवाद धन्यवाद मॅम. शुभ दिवस धन्यवाद तुम्हाला मॅम. मॅडम.